राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 6,429 कोटींची तरतूद। ग्रोथ कॉरिडॉरमधील रस्त्यांना प्राधान्य देणार। 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांचं काम होणार। देशभरातील सुमारे 240 महापौरांच्या संघटनेत मुंबईला मानाचं स्थान। महापौर ऋतू तावडेंची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड। गोपाळगडावर मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांचा माफीनामा। पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडच्या मालकीच्या दाव्याची चर्चा। भावनिक अवस्थेत केलेलं वक्तव्य अयोग्य होतं, अय्याज मणियार यांचं वक्तव्य। नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याला 3 महिन्यांची मुदतवाढ। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पोचपावती किंवा हमीपत्राच्या आधारे तात्पुरता प्रवेश देण्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे आदेश। बिहारच्या पटनामध्ये खानसर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार। कोचिंग सेंटरबाहेर 8 ते 10 राऊंड फायर झाल्याचा दावा। 2 कोचिंग चालकांमध्ये वर्चस्वावरून वाद झाल्याची माहिती। जम्मू काश्मीरमधील किश्तवाड़ जिल्ह्यात ढगफुटी। सार्थल येथील गहान आणि मच्छीपाल भागात झालेल्या ढगफुटीनं जंगलाच्या भागात अचानक पूर। मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड रस्त्यावर। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरण। दहशतवाद्यांकडून जप्त केलेले मोबाईल चीनमधून कराची लाहोरमध्ये पोहोचवण्यात आले होते। एनआयच्या तपासात धक्कादायक खुलासा। सीबीएसईमधील ओएसएम प्रणालीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास। सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली, तर मराठी असलेले प्रशांत लोखंडे यांची सीबीएसईच्या अध्यक्षपदी नियुक्ती। मराठा आंदोलकांच्या आश्वासनांची पूर्तता युद्धपातळीवर करा। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखेंचे आदेश। पुढील 3 महिन्यात आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काम करा। विखेंकडून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा।